नमस्कार, मी राठोड AD होळेश्वर विद्यालय होळ तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणाहून एक खेळत विज्ञान कसं शिकायचं सायन्स त्यासाठी मी एक बॉक्स घेऊन आलेलो आहे। आणि या बॉक्समध्ये आपल्या घरामधले जे रॉ मटेरियल्स असतात ना, स्ट्रॉ, बाटल्या, टिश्यू पेपर, साबण, या सगळ्या गोष्टीतून विज्ञानातल्या जवळपास 60 ते 70 कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करता येतात। तुम्ही कुठल्या वर्गातले येतं? 8वीच्या। आता बघा, मी तुम्हाला एक हे देतो, जर तुला हे कोण घेते? हे तुला, तुझ्या हातात लई दिसायला काहीतरी, आणि हे तुला काय करायचं बाळांनो माहिती आहे का? ती जी तुम्हाला कॅरी बॅग दिली, हे कॅरी बॅग कुठं असतात? दवाखान्यात? घरी येतात का नाही? कुठे येतात? आपले झाडू असतात ना, झाडू, हा, रिकामा झाल्यानंतर आता तुम्ही काय करायचं, तिघांना एकदा मोठा श्वास घ्यायचा आणि एकदाच फुकायचं मध्ये, जवळ तोंडाजवळ धरून, आणि बंद करायचं लगेच। केलं का बंद? हां, तुझं दाखव। हे पा, याने किती फुकलं? एवढं। बघू दे तुझं, त्याचं किती आहे? एवढं। दाखव तुझं। हा, सगळ्यात जास्त कोणी फुकलं रे? वा। आता बघा, हे तुम्ही फुंक मारली, बरोबर आहे की नाही? आपण हवा घेत असताना हवा कुठे घेतो? लंग्समध्ये, फुफ्फुसात, बरोबर आहे की नाही? पण किती हवा भरते माहिती आहे का आपल्याला? बघा, आता सगळ्यात जास्त हवा कुणी भरली? आदर्शनं। आता आदर्श फुफ्फुसामध्ये त्याच्यातून एवढी हवा बाहेर आली, म्हणजे आपलं फुफ्फुस बघा, विचार केला ना, आपला फुफ्फुस किती आहे, पण आपण हवा किती फील करू शकतो? करू शकतो का नाही? मग आपण एरिया काढू शकतो का नाही याचा? मॅथ कुठला शेप आहे याला रे? शेप कसला आहे? सिलेंड्रिकल, बरोबर आहे की नाही? मग सिलेंड्रिकल शेप आपण काढू शकतो की आपण किती क्षेत्रफळ हवा आपण घेऊ शकतो। आता बघा, मी याच्यामध्ये सायन्स आणखीन वापर करू शकतो आणखीन। आता ह्याच्यात कुठला गॅस भरलाय रे आपण? कोणता वायू भरला? बाहेर टाकताना कोणता वायू बाहेर पडतो? कार्बन डायऑक्साईड। आता हा कार्बन डायऑक्साईड जर मी एखाद्या पेटत्या मेणबत्तीवर सोडलं ना, तर मेणबत्ती विझणार आहे की नाही? आता बघा, आता मी सुद्धा एकदा फुंकल्यानंतर हे भरत नाही, माझं पण किती भरायला? कमीच। पण याच्यामध्ये विज्ञानाचा उपयोग करून मी एकदाच पूर्ण भरणार आहे। दाखवू का? बघूया आपण। आता बघा, हे दोनदा आपण 2-3दा फुंकल्यानंतर हे पूर्ण भरतं, पण मी एकदाच फुंकल्यानंतर भरणार आहे। तुम्ही पण भरणार आहे। मी काय करणार आहे माहिती का? बघा, आता तू पण, मी जसं केलं ना तसं एकदा भरायचं। काय केलं माहिती का? तू पण भरू शकतो। काय केलं मी? हे तोंडापेक्षा लांब धरून एकदाच फुंक मारली। हां, धर। हां, तूच भर। हा, तू आत्ता भरला होतास, पटकन। हा, हां, गुड। बघा, ह्याने एकदा फुंकल्यानंतर भरली। का भरली? मग दुरून फुंकल्यामुळं काय झालं? तेवढंच फुंक मारली ना, तेवढीच फुंक मारली का नाही? मग काय, कशाचा यूज केला आपण? इयर प्रेशरचा, हवेतल्या वातावरणीय दाबाचा आपण काय केला? त्या आपण फुकलेल्या हवा बरोबर बाहेरची हवा पण त्याच्यात भरली आपण, म्हणून हे बरोबर आहे। तर अशा पद्धतीनं आपण याला मॅथ, केमिस्ट्री, बायोलॉजी ते आपण या ठिकाणी बघितलं। त्यानंतर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, हे मी जनरेटर बनवले। जनरेटर, लाईट कशी तयार होते? कशी तयार होते लाईट? माहिती आहे तुम्हाला? लाईट गेल्यावर लाईट तयार कुठं होते? जनरेटर। हे मी जनरेटर तयार केले। मग जनरेटरमध्ये कसं असतं माहिती का? जनरेटरमध्ये असे एक मॅग्नेट असतो, आणि मी काय केले, इंजेक्शनच्या बाहेरून हे कॉपर वायर आहे ना, ते गुंडाळलं
आणि गुंडाळल्यानंतर ज्यावेळेस हे कॉपरच्या वायरच्या जवळून मॅग्नेट जातो का नाही त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी तयार होते. बघा तुम्हाला दिसते का बघा, आता इथं डार्क रूम नाही आहे पण मी दाखवतो तुम्हाला. हे बघा लाईट लागताना दिसते, दिसायले का, दिसायले का लाईट लागताना दिसलं बघा. म्हणजे जनरेटर काम कसं करतं लक्षात आलं का? मग लाईट तयार होताना कसं मॅग्नेट इलेक्ट्रिसिटी तयार करतं. हे पा दिसलं ब्लिंक झालेलं, प्रकाशात दिसत नाही, दिसलं का हातामध्ये? तर हे माझं झालं जनरेटर. त्यानंतर बघा हे मी मायक्रोस्कोप तयार केलंय. मायक्रोस्कोप पाहिलंय का तुम्ही? हे पहा आपल्या घरातल्या वस्तूमधून मायक्रोस्कोप तयार केलं. हे सिरिंज आहे, इंजेक्शन. आणि मी काय केलं माहिती का? आपल्या इथलंच घाण पाणी घेऊन आलोय, त्याच्यातले बॅक्टेरिया बघण्यासाठी कशाची गरज असते? मायक्रोस्कोपची. पण हे मी मायक्रोस्कोप तयार केले. हे पहा मी काय केलंय माहिती का? अरे ह्याला हात लावू नका बाळांनो. हे पाण्याचा ड्रॉप तयार केला आणि त्या ड्रॉप मधून काय केलं माहिती का? मी हे लेझरची बॅटरीचं बीम पाठवतोय मी. आणि तुम्ही त्या पडद्याजवळ जर बघितलं ना, हे पहा हे पहा इथं जंतू दिसायलेत का छोटे छोटे? हे अरे 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 ह्याला हलवू नको, थांब. हे हल्ल्यामुळे हे बबल हलायले. एक मिनिट लांब थांबा. हा तर कुणी याला टच करू नका, मी दाखवतो तुम्हाला. यार टाइम पे. हे पा दिसले का? हे पा दिसले ना? तर हे बॅक्टेरिया दिसतात, मायक्रोब्स दिसतात. हे हल्ल्यामुळं तुम्ही ते काय ड्रॉप हलतं ना, म्हणजे बघा हा मायक्रोस्कोप. त्याच्यानंतर आपण एका वेळेला ॲसिड बेस केमिस्ट्री मुलांना शिकू शकतो एकाच वेळेला. जसं उदाहरणार्थ हे माझ्याकडं युनिव्हर्सल इंडिकेटर आहे, हे विनेगार आहे किंवा याच्याऐवजी आपण लिंबू वापरू शकतो. तर आपण हे 3 ड्रॉप जर टाकले, हे बेस घेतले मी, याचा आपण साबणीचं पाणी पण घेऊ शकतो बेससाठी. तसं मी बेसचा 1 ड्रॉप या फिल्टर पेपरवर टाकतोय. आता ते 2 ड्रॉप पडलेत आणि 1 ड्रॉप विनेगारचा किंवा लिंबूचा टाकू शकतो आपण. लिंबू किंवा विनेगार. 1 ड्रॉप ॲसिडचा, 1 ड्रॉप बेसचा. आणि मी त्याच्यामध्ये सेंटरला जर एक युनिव्हर्सल इंडिकेटर टाकलं, 1 ड्रॉप सेंटरला ॲसिड आणि बेसच्या, तर आपल्याला ॲसिडिक, बेस आणि न्यूट्रलायझेशन तिन्ही रिॲक्शन या ठिकाणी दिसतात. तसं जो शेवाळी कलर आहे तो न्यूट्रलाइज झालेला आहे. ॲसिडिकचे कलर रेड येलो असतात, हे ॲसिडिकचे कलर झाले, बेसचे कलर इकडं झाले. आणि या 3 ड्रॉपमध्ये आपण स्ट्रॉंग ॲसिड, वीक ॲसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेस आपण मुलांना सांगू शकतो कुठल्याही प्रयोगशाळेची गरज नसताना. त्याच्यानंतर साऊंडबद्दलचं मी दाखवलेलं आहे बघा. ही एक रिकामी बॉटल आहे ना पाण्याची, ड्रिंकिंग वॉटर, म्हणजे हे त्याचं टोपण आहे आणि ह्या रिफिल आहेत रिकाम्या. आणि हा फुटलेला फुगा आहे, फुटलेला फुगा. मी फक्त काय केलं त्याच्यावर असं चढवलं तर याचा एक सुंदर आवाज येतो. येतो ना? काय केलं मी? फक्त घरातले रॉ मटेरियल्स आहे. आणि अशा पद्धतीनं ही जी प्रयोगपेटी आहे माझी, अगदी खेळत खेळत अवघड कन्सेप्ट मुलांना क्लिअर होतात आणि विज्ञान
जे काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे मुलांच्या मनी ते वाढीस मदत होते. म्हणून मला शासनाला पण जे खर्च करून प्रयोगशाळा बनवल्या जातात 20-20 लाख रुपये खर्च करून बऱ्याच ठिकाणी प्रयोगशाळा दिलेल्या आहेत, परंतु त्या ठिकाणी धूळ खात पडलेल्या वस्तू मी बऱ्याचदा पाहिल्यात. आणि मला वाटलं माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना प्रयोगशाळा माझी स्वतःची एक पेटी तयार करून त्या मुलांना वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करण्यासाठी मदत होईल. जय भारत, जय विज्ञान. सर, 52व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने तुम्ही या बालवैज्ञानिकांना काय सल्ला देऊ इच्छिता? हे जे बालवैज्ञानिक सहभागी झालेले आहेत विज्ञान प्रदर्शनात, मी कालपासून बघतो ह्या 4 दिवसापासून की जे विज्ञान प्रतिकृती मांडतायत मुलं, त्यामध्ये ॲक्टिव्हिटी ज्या करतात मुलं वर्किंग मॉडेलवर त्यांनी भर देणं अपेक्षित असतं. आणि एक त्याच पारंपरिक पद्धतीनं चालत आलेले जे काही कन्सेप्ट आहेत त्याच्यापेक्षा जे अपडेट होऊन ज्या नवीन कन्सेप्ट आहेत मुलांना किंवा मुलांनी ज्यावेळेस तयार करणार आहेत एखादा मॉडेल्स म्हणा, ते वर्किंग मॉडेलवर मुलांना भर देणं अपेक्षित आहे, जेणेकरून त्यांचा राज्यावर सुद्धा त्याची निवड होऊ शकते. सर, या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरापर्यंत येत आहे. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये 10वीचा विद्यार्थी किंवा काही विद्यार्थी 12वीचे विद्यार्थीसुद्धा या विज्ञान प्रदर्शनात सहभागी होतात. या विद्यार्थ्यांचा खूप मोठा वेळ पण वाया जातो आहे. त्याचबरोबर तुम्ही या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी गुणांच्या संदर्भात काही आव्हान करू इच्छिता का? जसं स्पोर्ट्समध्ये पाहिलं, चित्रकलेत पाहिलं, जे विद्यार्थी जातात त्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये त्यांना गुणांक जे आहेत किंवा गुण जे आहेत ते मिळतात. तर असं सरकारला तुम्हाला आव्हान करावं वाटतंय का? किंवा तुमचं सरकारला काही म्हणणं आहे का या विद्यार्थ्यांच्या संदर्भात? अगदी बरोबर आहे सर, तुम्ही माझ्या मनातला प्रश्न विचारला सर. सर, परीक्षेच्या ऐन तोंडावर हे ज्या वेळेस मुलं सायन्स एक्झिबिशनमध्ये भाग घेतात, अशा वेळेला शक्यतो 10वी-12वीचे मुलं ज्यावेळेस सहभागी घेतात त्यांचं या तयारीसाठी जवळपास 15 दिवस ते 1 महिना त्याच्यामध्ये जातात. आणि बऱ्याचदा आपल्या शासन स्तरावर अनेक एक्झाम्स होतात ज्यामध्ये मुलांचे 10वीचे-12वीचे मार्क्स ॲड होतात. जसं उदाहरणार्थ खेळ आहेत, खेळामध्ये राज्यस्तरावर जर गेलं तर त्याचे काही गुण ॲड होतात. चित्रकलेमध्ये एलिमेंटरी, इंटरमिजिएट एक्झाममध्ये मार्क्स मिळतात. तर माझं शासनाला कळकळीची विनंती आहे, ज्यावेळेस हे मुलं 10वीच्या वर्गात राज्यस्तरापर्यंत पार्टिसिपंट होतात त्या मुलांचा नक्कीच शासनानं विचार करणं अपेक्षित आहे, जेणेकरून मुलांचा गेलेला जो वेळ आहे या विज्ञान प्रदर्शनामध्ये नक्कीच त्यांच्या मार्क्स वाढीमुळं त्यांना कुठंही मनामध्ये कमजोरपणा वाटणार नाही आणि त्याच्या या फळाला, या श्रमाला निश्चितच चांगलं फळ शासन देऊ शकतं. तर माझी विनंती आहे की शासनानं या गोष्टींचा, मुलांचा विचार व्हावा.